नवी मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका 18 महिन्यांचा ॲक्शन प्लॅन राबवणार आहे। महापालिका या प्लॅनद्वारे 7 तत्वांवर काम करणार आहे। शहरात सेन्सरचं जाळं पसरवलं जाणार असून कुठून प्रदूषण होतंय, प्रदूषणाचे हॉटस्पॉट कुठले आहेत याची सखोल माहिती घेऊन उपाययोजना करण्यात येणार आहे। नवी मुंबई महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षांपर्यंत वाढवण्याचा आग्रह भाजप नेत्यांनी धरला। सर्वसाधारण सभेत या ठरावाला मंजुरी दिली। यावर आता शासन काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलं आहे। पुणे महापालिका आणि पाटबंधारे विभागातील पाणीपट्टी थकबाकी वादात मुख्यमंत्री फडणवीस मध्यस्थी करणार आहेत। याबाबत लवकरच बैठक होणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली। महापालिकेची सुमारे 928 कोटींची थकबाकी असल्यामुळे पाटबंधारे विभागानं पाणी कपातीचा इशारा दिला आहे। मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ होणार आहे। आगामी काळात 6000 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे। त्यामुळे भविष्यात पाणी प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। पुण्यात सोसायट्यांनी पीएनजी गॅसचा वापर करावा यासाठी सहकार विभाग जनजागृती मोहीम राबवणार आहे। शहरातील 6000 सोसायट्यांमध्ये पीएनजी गॅसचं वितरण होतं। पहिल्या टप्प्यात 2 लाख घरांमध्ये पीएनजीचा वापर सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। त्यामध्ये 4 लाख सिलेंडरची बचत होणार आहे। रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या आणि महिलांशी गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तीला त्यांनी गुरुस्थानी मानलं। अशा परिस्थितीत या सगळ्या विषयांना न्याय मिळणार नाही हे त्यांनी मान्य केलं आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। इन्व्हेस्टिगेशन चालू खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना मुख्य सूत्रधार करून त्यांना तातडीनं अटक करा अशी मागणी रुपाली ठोंबरेंनी केली। चाकणकरांनी या भोंदूबाबाला वाचवण्याचे वारंवार प्रयत्न केले असा आरोप ठोंबरेंनी केला। एसआयटीच्या तपासात या सर्व गोष्टी निष्पन्न झाल्यात असा दावाही त्यांनी केला आहे। कॅप्टन खरातच्या सामायिक सातबाऱ्यांची संख्या अधिक आहे, त्यामुळं या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झालं। अनेक गट क्रमांकांमध्ये एकापेक्षा अधिक मालकांची नावं असून त्यात खरातचं नाव सहमालक म्हणून नोंदवलं आहे। त्यात शहरातील नावाजलेल्या काही बांधकाम कंपन्यांसह काही तहसीलदार, उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची नावं दिसतात। एसआयटीनं नीरज जाधव याचे सीडीआर तपासल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्याच्या सीडीआरमध्ये 30 ते 40 महिलांचे नंबर आढळलेत। नीरज जाधव हा फोकस प्रॉपर्टी इथं ऑफिस बॉय म्हणून काम करत होता। कॅप्टन अशोक खरातवर कठोर कारवाई करण्याची मागणी अनिसने केली। बाबाबुवांची माहिती गोळा करण्याची मागणी अनिसच्या अविनाश पाटलांनी केली। त्यामुळे खरात सारख्या प्रकरणांना लगाम बसेल असं मतही त्यांनी व्यक्त केलं। अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यात चिमुकलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा लाड सुवर्णकार समाजाच्या वतीनं निषेध करण्यात आला। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देत संबंधित आरोपीचा तातडीनं शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे। गोंदिया जिल्ह्याच्या किडंगीपारमधील दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात महिला, पुरुष तसंच तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मात्र प्रशासनाकडनं कुठलंच आश्वासन न मिळाल्यानं महिला आणि ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाच्या समोर रात्रभर ठिय्या आंदोलन केलं आहे। सांगलीत जागतिक जल दिनानिमित्त कृष्णा नदीचं पाणी पूजन पार पडले आहे। कृष्णा नदी महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीनं कृष्णा नदीला साकडं घालण्यात आलं। कृष्णा नदीला वारंवार येणारा महापूर नियंत्रित व्हावा आणि पाण्याचं योग्य नियोजन व्हावं, तसंच कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढीविरोधात सरकारला सुबुद्धी यावी असं साकडं घातलं। अकोला शहरात पारंपरिक श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात गणगौर उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। महिलांनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला। गौरी आणि भगवान भावाने पूजा केली आहे। भंडाऱ्यात सकल ओबीसी समाजानं भव्य मोर्चा काढलाय। दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला गेला। ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी मोर्चा काढला। आतापर्यंत अनेक मोर्चे काढले गेले, मात्र ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही। त्यामुळे सरकारला जागं करण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलं। जुन्या वाहनांवर आता दुप्पट कर आकारण्यात येणार आहे। राज्य सरकारच्या स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स दुप्पट करण्यात आला। त्यामुळे BS1 ते BS3 या वाहनांचं नूतनीकरण महागणार आहे। 15 वर्षांवरील वाहनांवर मोठा कर बोजा वाढणार आहे। त्यामुळे जुनी वाहनं स्क्रॅप करून नवी गाडी घेणं अधिक फायदेशीर ठरणार आहे। तर नव्या वाहन खरेदीवर 16 ते 25% कर सवलत देखील मिळणार आहे।
यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर गावात घराच्या खोदकामावेळी सोन्याचा हंडा मिळाला अशी जोरदार चर्चा पसरली. ग्रामस्थांनी तिथं प्रचंड गर्दी केली. खोदकाम करणाऱ्यांनी काम सुरू केलं, मात्र निघालेल्या वस्तू सोन्याच्या नव्हत्या, तर तांब्या पितळीची भांडी जमिनीतून निघाली. भंडारा जिल्ह्यातील सर्व घाटांवरील वाळू उत्खननावरील स्थगिती हटवण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील वाळू उत्खनन क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला असून उत्खनन पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमरावतीच्या मेळघाटात पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. मेळघाटातील मोथा या सुमारे 1433 लोकसंख्येच्या गावात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. गावातील पाण्याची गरज भागवण्यासाठी अमरावती जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागानं सध्या 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. दरम्यान जिल्ह्यातील सुमारे 545 गावात पाणी टंचाईची शक्यता आहे. कोकणवासियांना सेवा देणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर गेल्या 6 वर्षांपासून बंद आहे. या बंद केलेल्या रेल्वेगाडीच्या वेळेत उत्तर भारतात जाणारी दादर गोरखपूर ही विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येत होती. मात्र ही रेल्वेगाडी आता कायमस्वरूपी करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे कोकणवासियांनी संताप व्यक्त केला आहे. एसटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसेसमुळे महामंडळावर मोठा भार पडतोय. या बसमुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी महामंडळानं राज्य सरकारकडे 3,42,00,000 फंडाची मागणी केली अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मुंबई लोकलमध्ये लवकरच महिलांसाठी स्वतंत्र गुलाबी डबा सुरू केला जाणार आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शासनानं हा निर्णय घेतला असून रेल्वे विकास महामंडळाला याबाबत पत्र पाठवलं जाणार आहे. दररोज लाखो महिला लोकलनं प्रवास करतात. महिलांना गर्दीतून प्रवास करावा लागतो, त्यामुळे सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे. रेल्वे विभागाच्या शून्य आधारित वेळापत्रक धोरणामुळे राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या, तर काही रेल्वेगाड्यांचे मार्ग रद्द केलेत. राज्यांतर्गत रेल्वेगाड्या बंद केल्या असल्या तरी उत्तर भारतासाठी मात्र मुंबईतून रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. मुंबई शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल उचलण्यात येत आहे. बेस्ट आणि बुलेट ट्रेन या प्रकल्पांना थेट जोडण्याचं विचाराधीन आहे. त्यामुळे प्रवाशांना बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत पोहोचणं अधिक सोपं होणार आहे. RTE द्वारे 25% प्रवेशातील 1 किलोमीटरची अट न्यायालयाच्या आदेशानंतर मागे घेण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढवली आहे. त्यामुळे आता 3 किलोमीटर पलीकडच्या शाळांमध्ये RTE अंतर्गत प्रवेश होऊ शकणार आहे. मराठवाडा विद्यापीठानं मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलंय. 25 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत परीक्षा पार पडणार आहेत. परीक्षेनंतर 7 दिवसांच्या आत गुण याद्या विद्यापीठामध्ये सादर करणं बंधनकारक आहे. अंतर्गत मूल्यमापन आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण सादर करण्यामध्ये दिरंगाई करणाऱ्या महाविद्यालयांना आर्थिक दंड लागणार आहे. राज्यभरात निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणामुळे मुंबईमध्ये मार्चच्या 3ऱ्या आठवड्यात काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र येत्या आठवड्यात पुन्हा वातावरण तापणार आहे असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. 23 आणि 24 मार्च रोजी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात वातावरणासाठी येलो अलर्ट दिलेला आहे. मराठवाड्यात लातूर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला. या जिल्ह्यात येत्या 25 मार्चपर्यंत वादळासह हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होण्याचा अंदाज आहे. सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू असल्यामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं मोठं नुकसान होत आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपातील पावसाचा जोर कायम आहे. सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. वादळी पावसामुळे शिमला मिरचीचं पीक उद्ध्वस्त झालं, त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गोंदियात रानटी हत्तीच्या कळपानं पिकांमध्ये धुमाकूळ घातला. 32 रानटी हत्तींनी शेतकऱ्यांचं मका, धान, भाजीपाला पायदळी तुडवत पिकांचं मोठं नुकसान केलं, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी घटनास्थळी जाऊन पिकांच्या नुकसानाची पाहणी केली आहे. हिंगोलीत वाढत्या तापमानामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. औंढा नागनाथ वनपरिक्षेत्रात कृत्रिम पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडलं जातं. वाढत्या उन्हाळ्यामुळे जंगलातील नैसर्गिक पाणी स्रोत आटलेले आहेत, त्यामुळे वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करत आहेत.
मुखेड्याच्या पाईट परिसरातील अहिरे आदिवासी ठाकरवाडीत 4 घरांना भीषण आग लागली आहे. आगीत परिसरातील 4ही घरं जळून खाक झाली. या आगीत 4 घरं, गवताची वळी, 5 ते 6 शेळ्या आणि गाईचं वासरू मृत्युमुखी पडले आहे. या घटनेमुळे 4ही घरांचं मोठं नुकसान झालं असून वर्षभरासाठी साठवून ठेवलेलं धान्य आणि इतर महत्त्वाच्या वस्तू खाक झाल्या. अकोल्यात मालवाहू टेम्पोला आग लागली होती. अकोला गोरभा मार्गावर ही घटना घडली आहे. चालक वेळीच टेम्पोतून बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला. गोंदिया जिल्ह्याच्या नागरामधील शेतातून 7 जुगाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रंगेहात पकडलं. पोलिसांनी 82,000चा मुद्देमाल जप्त केलाय. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली. यवतमाळच्या बोथ इथल्या 7 वर्षाच्या शिवानी जाधव 20 मार्चपासून बेपत्ता होती. धक्कादायक म्हणजे शेजारच्याच घरामध्ये पोत्यात बांधून ठेवलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. या प्रकरणात पोलिसांनी 8 संशयितांना ताब्यात घेतलं. या चिमुकलीचा खून नेमका कुणी आणि का केला याचा तपास सुरू आहे. परभणी जिल्ह्यात कुंभारी ते वाघी रोडवर दुचाकीवरनं गुटख्याची अवैध वाहतूक सुरू होती. या प्रकरणात एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून 1 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. धाराशिवमध्ये पोलिसांनी ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला. या जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत 10 कोटींहून अधिक आहे. नळदुर्ग तुळजापूर रोडवर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. यामध्ये 2घांना अटक केली आहे. गॅस टंचाईमुळे इलेक्ट्रिक शेगडी ऑनलाईन खरेदी करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी 3,10,000 रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित व्यक्तीला कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रायगडच्या महाड तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. नातेगावात अर्धनग्न अवस्थेत चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र याबाबत पोलिसांमध्ये तक्रार घेतली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. शिरूर तालुक्यातील दहिवडी गावात 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या झाली. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेत आरोपीच्या फाशीची मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे याच आरोपीनं याआधी एका अल्पवयीन मुलाची लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून हत्या केली होती.